नमस्कार. नमस्कार. मी नेहा वगैरे तुमचं पहिल्यांदा सर स्वागत करते या मुलाखतीसाठी. तर आज आपल्या भेटीला येत आहेत सुप्रसिद्ध वास्तुरचनाकार मालक सिंगी. त्यांची आपण मुलाखत बघणार आहोत. मी आहे नेहा वगैरे. मी पर्यावरण दक्षता मंडळाची एक कार्यकर्ती आहे आणि आपल्याला माहितीच आहे की पर्यावरणाचा प्रश्न हल्ली किती तातडीचा आणि कळीचा झालेला आहे. पर्यावरण दक्षता मंडळ हे गेले 21 वर्ष पर्यावरणाच्या क्षेत्रात विविध माध्यमातून योगदान देत आहे आणि मुख्य म्हणजे अनेक उपक्रमातून जनसामान्यांपर्यंत पर्यावरणाचं शिक्षण पोहोचवत आहे, त्याबद्दल जागरूकता निर्माण करत आहे. आणि मी एक निसर्ग प्रेमी असल्यामुळे या संस्थेबरोबर जोडलं जाऊन त्यांच्याबरोबर काम करण्याचं मला खूप समाधान मिळतो आणि खूप मला त्याच्यात आनंद मिळतो. तर आपण आज मालक सिंगी यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं हे पण असेच पर्यावरण स्नेही व्यक्ती आहेत आणि त्यांच्याकडून आपण घर बांधणी, निसर्ग स्नेही बांधकाम याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पण श्रोते, आपल्याला माहिती आहे की अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत आणि यातील निवारा ही 3ऱ्या क्रमांकाची जरी गरज असली तरी ती आज केवढ्या जटिल प्रश्नाच्या स्वरूपात आपल्यापुढे उभी आहे हे सगळ्यांना माहितीच आहे. औद्योगिकरण किंवा लोकसंख्येची होत असलेली वाढ आणि चौफेर वाढत असलेली शहरं यामुळे एक घर घेताना एका सामान्य माणसाची इतकी दमछाक होते. खरं तर घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग अशा वेळी हे स्वप्न पुरं करायचं तर पर्यावरणाचा समतोल साधत किंवा अनावश्यक खर्च टाळून आणि मुख्य म्हणजे जी काही साधन सामुग्री आपल्या आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध आहे अशा सर्वांचा मेळ घालून जर घर बांधता आलं तर ते किती चांगलं होईल आणि ते स्वप्न सुद्धा चांगल्या प्रकाराने आणि पर्यावरणाला पूरक असं पूर्ण होईल. तर या संदर्भात आपण सुप्रसिद्ध वास्तुरचनाकार मालक सिंग गिल यांना भेटणार आहोत. ते गेली 21 वर्ष निसर्गस्नेही बांधकाम च्या कामामध्ये कार्यरत आहेत आणि मुख्य म्हणजे मुंबईत वास्तव्य करून आहेत. तर आपण आता भेटूया गिल साहेब यांना. तर नमस्कार. मुलाखत सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असाच आहे माझा की खेड्यामध्ये रे घर कौलारू असं एक चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर असतं. पण असं जरी असलं तरी प्रत्यक्षात आपण बघतो की शहरात काय आणि आता खेडेगावात सुद्धा जिथे तिथे सिमेंट कॉन्क्रीटची घरं बांधलेली दिसतात. तर ही जी सिमेंटची घरं बांधण्याचा जो ट्रेंड निर्माण झालाय असं समजूया आपण, तर हा ट्रेंड खरंच खूप विनाशकारी आहे का, असं मला पहिला प्रश्न आहे. आणि हा कसा येत गेला, म्हणजे हा ट्रेंड कसा आला आणि ते तेवढा आहे विनाशकारी का चालू शकतो असा प्रकार आहे? चांगला प्रश्न आहे खूप तुमचा. निवारासारख्या सारखे जे दुसरे मुद्दे आहेत, फूड, क्लोथिंग आणि शेल्टर मधले, फूड आणि क्लोथिंग मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यात ही ट्रेंडवर आपण कपडे विकत घेत असतो आणि काय खायचं हे आपण ठरवतो. म्हणून फास्ट फूड, फास्ट क्लोथिंग आणि सगळं फास्ट कन्स्ट्रक्शन ही तशाच प्रकारे त्याचा ट्रेंड निर्माण झालाय. मेनली हा एक सोयीप्रमाणे ह्या गोष्टी ऍक्च्युली लोक निवडतात. कारण लाईफस्टाईल आणि आपल्या जे चॉईसेस आहेत की आपण कशा प्रकारच्या गोष्टी आपण वापरायच्या, म्हणजे जेवणात म्हणा किंवा क्लोथिंग मध्ये म्हणा, तर ते आपल्या फक्त टेक्निकल किंवा लॉजिकल चॉईसेसवर अवलंबून नसतात. आपण लोक काय विचार करतील ह्याच्यावर आपण खूप भर देतो. आणि बाहेर गेलो की आपण फ्रेंच फ्राईज, पिझ्झा नाही खाल्ला तर लोक काय म्हणतील, किंवा आपण असे कपडे नाही घातले तर लोक काय म्हणतील, आणि आपलं स्टेटस किंवा आपल्याला कसं बघितलं जातो ह्याच्यावरनं आपण डिसाईड करतो की आपल्याला काय करायचं आहे. तर घराच्या बाबतीत पण तसंच आहे. लोकांना जसं काय खातात, काय घालतात त्याच्या मटेरियल्स बद्दल आणि ते कुठून येतात आणि त्याच्या आपल्या
स्वास्थ्यावर किंवा आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो त्याचा काही विचार न करता किंवा त्याची काही माहिती नसताना सुद्धा ते त्याची निवड करतात. मग घराबाबतीतही तसंच आहे. एखादा जेव्हा ते सिमेंट कॉन्क्रीटचं घर बघतात आणि त्याला समृद्ध माणसाचा असं एक सिम्बल म्हणून जेव्हा त्याला ते आयडेंटिफाय करतात की समृद्ध माणसाचं घर म्हणजे सिमेंट आरसीसीचं घर आहे, मग ते त्यांची चॉईस मग त्या बेसिसवरती होऊन जाते. मग ते हे नाही विचार करत की त्याच्यामुळे किती खर्च होणार किंवा त्याच्यामुळे आम्हाला आतमध्ये गरम होणार का आणि किंवा पर्यावरणावर त्याचा काय परिणाम होणार याचा विचार करत नाही. एक खूप महत्वाची गोष्ट आहे ज्याच्यामुळे तिन्ही ह्या मेन बेसिक नीड्स मधले डिसिजन्स जी लोक आहेत ते घेतात, ते आहे एक सेन्स ऑफ सोशल इमेज अँड सिक्युरिटी. त्या बेसिसवरती ते डिसाईड करतात की कसं घर पाहिजे आणि तो मग किती त्याची किंमत असेल किंवा त्याच्यासाठी त्यांना काही करावं लागेल तर ते करतात. आणि मग त्यांना एक म्हणजे शिक्षणाचा जे रोल आहे किंवा कल्चरचा संस्कृतीचा जे रोल आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्या मापदंड किंवा बेसिस काय असायला पाहिजे, मग तो रोल आता बदलतोय. शिक्षणामध्ये आपल्याला ह्या बेसिसवरती काही शिक्षण भेटत नाही. आपल्याला शिक्षण असं भेटतंय की ज्याच्यामध्ये तुम्ही एखादं सक्सेसफुल मार्केटमध्ये एक सक्सेसफुल पार्टिसिपेंट किंवा वर्कर कसे व्हाल ह्याचं शिक्षण मिळतं. उदाहरणार्थ आर्किटेक्चरमध्ये कन्स्ट्रक्शन हा एक सब्जेक्ट आहे. तर कन्स्ट्रक्शन शिकायला कुणालाही कन्स्ट्रक्ट कसं करायचं हे नाही शिकवलं जात. कन्स्ट्रक्शन ड्रॉ कसं करायचं हे शिकवतात. म्हणजे 5 वर्ष माणूस बांधकामाबद्दल फक्त चित्र काढतो. मग चित्र काढतो, मग नंतर बाहेर पडल्यावर सुद्धा तो चित्रच काढत राहतो आणि बांधकाम कधी करत नाही किंवा कोणाला शिकवू शकत नाही किंवा त्याला माहितीही नाहीये की बांधकामाचा त्रास काय आहे किंवा. तर असा तो एक ट्रेंड असा निर्माण होतो आणि ट्रेंड्स आपोआप नाही होत. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की लोकांना कळत नाही की कसं झालं. ह्याचं एक वैशिष्ट्य आहे, पण आपोआप तो होत नाही. मुद्दाम होऊन ह्याला कोणीतरी ह्याची सुरुवात करतो. त्याचे काहीतरी उद्देश असतात आणि तशा प्रकारचा एक एज्युकेशन म्हणा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा तो तयार केला जातो आणि मग तो ट्रेंड आणि हे आपल्या मार्केट आजच्या मार्केट इकॉनॉमीमध्ये ऍडव्हर्टिजमेंट ह्याचा एक खूप मोठा एक्झाम्पल आहे. तर ट्रेंड्स तयार होतात, आपण बघत असतो, मग लोकांनी पण तसं केलं म्हणून आपण त्याला फॉलो करत असतो. पण हा खूपच इंटेन्शनल आहे आणि एक क्लिअर ऑब्जेक्टिव्ह मुळे हे केलं जातं. तर असं माझा ह्याच्याबद्दल हे माझे विचार आहेत की ट्रेंड हे का निर्माण होतात आणि असे का लोकांची. अगदी तुम्ही म्हणालात तसं, म्हणजे याच्यावरनं मला असं म्हणावं असं वाटतं की हल्ली अगदी प्रत्येक माणूस, मध्यमवर्गीय माणूस, अगदी कपड्यांपासून ते घरांपर्यंत म्हणजे वेस्टर्न कल्चर प्रमाणे जगू पाहतोय. आणि थोडक्यात असं म्हणता येईल की हे भारतीय मनाचं अमेरिकीकरण झालंय थोडक्यात. ते असं झालेलं असं वाटतंय. तर असं जर झाली, अशी मनोवस्था आता तरुण पिढीची पण आहे. पण अशा वेळेला मग ही पर्यावरणपूरक घरं बांधावीत किंवा पर्यावरणपूरक घरं विकत घ्यावीत म्हणून लोकांना आकृष्ट करण्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न करता का, किंवा म्हणजे कसं आकृष्ट करता या पर्यावरण. हो, नक्की प्रयत्न तर विशेषच करावे लागतात. कारण कुणालाही आपण लोकांना जर अशा ह्या सगळ्या गोष्टी समजा पर्यावरणपूरक होणे किंवा खर्चिक न होणे किंवा स्वास्थ्यासाठी
चांगली असलेली घरं असं आपण म्हणून जर आपण त्यांना ह्या कॉन्सेप्ट जर सेल केले तर कोणी घेत नाही. पण त्यांना जर आपण अशी एक सुंदर वस्तू बांधून दाखवली की जी त्या समाजाच्या कोणातरी पुढारी माणसाने तसं घर बांधलं असेल, अगदी खरं. मग त्यांना तो घर मग त्यांना त्यांच्या प्रेफरन्स लिस्ट मध्ये येऊन जातो की आपल्याला असा घर हवाय. त्याच्यातनं त्यांना कुठलाही म्हणजे टेक्निकल ऍस्पेक्ट काही कुठलाही असेल, स्वास्थ्य म्हणा, पर्यावरण म्हणा किंवा कॉस्टिंग म्हणा, त्याच्यातलं काही त्यांना सुचत नाही. त्यांना फक्त एकच की व्हॉट इज दिस हाऊस ए सिम्बल ऑफ. हा कशा आपल्या समाज व्यवस्थेमध्ये हा घर कशाचा एक चिन्ह आहे. त्यांना फक्त तोच प्रश्न त्यांना महत्वाचा असतो. मग म्हणून असे आकर्षक घरं अशी जी पर्यावरणपूरक असतील, स्वास्थ्यासाठी चांगली असतील आणि खर्चिक नसतील अशी घरं आकर्षक कशी बनवायची ह्याच्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागते. आणि त्याशिवाय ह्याचं काय असं प्रचार होणार नाही, लोक त्याला ऍक्सेप्ट करणार नाही. आणि आमचा हा जो आमची जी मेथड आहे ती खूप सक्सेसफुल झाली आहे. आणि जी आम्ही बांधलेली घरं आहेत ते पाहून बऱ्याच लोकांनी अशी घरं बांधायचं त्यांनी डिसिजन घेतलंय आणि बांधलेली सुद्धा आहे. आपण नंतर आम्हाला फोटो पण बघायला आवडतील तुमच्या अशा बांधलेल्या घरांचे. जरूर जरूर जरूर. पण त्यापूर्वी असाच एक यालाच जोडून एक असा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही सांगितलं की तुम्ही असं लोकांना मोटिवेट करता ही म्हणजे कोणीही चांगल्या पुढाऱ्यांनी घर बांधलं असेल की त्याचे फोटो दाखवून, पण आता लोकांना हे म्हणजे घर दिसायला असं पाहिजे पर्यावरणपूरक किंवा पण आतून ते आधुनिक पण पाहिजे किंवा स्मार्ट घर म्हणतो आपण, असं पण लोकांना हवं असतं. तर मग आता हे पर्यावरण स्नेही घर किंवा निसर्ग स्नेही घर आपण जे तुम्ही संकल्पना तुमची आहे तर याच्यात ही स्मार्ट घराची कल्पना होते का? म्हणजे ऑटोमॅटिक दिवे लागतात, एका खोलीत गेल्यानंतर लगेच बंद होतात, टॅब ऑन ऑफ होतात ऑटोमॅटिक रित्या, तर हे सगळं स्मार्ट घर. तर हे असं जे स्मार्ट घराची व्याख्या आहे ती अशी लोकांना म्हणजे आवडते, तर ही पर्यावरण स्नेही घरामध्ये हे अशी स्मार्ट घरं येतात का? म्हणजे येऊ शकते का ही संकल्पना? हो, जरूर जरूर येऊ शकतात. कारण ह्याच्यात असं असतो की स्मार्ट हे जे स्मार्टनेस बद्दल तुम्ही जे म्हणालात आणि स्मार्ट घरं, आता त्याचे बेसिस वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळे असतात. ज्यांच्याकडे ऑप्शनच नाहीये, म्हणजे ज्यांच्याकडे वीजच नाहीये, मग त्यांच्याकडे किंवा वीज इलेक्ट्रिसिटीचं पॉवर कट्स असतात किंवा मग त्या ठिकाणी हे सगळं ऑटोमेटेड सिस्टमच्या बद्दल विचार करणं म्हणजे चुकीचं आहे. बरोबर. म्हणजे ज्यांना इलेक्ट्रिसिटीच नाहीये, मग तिथे घरं अशी आपण बांधू शकतो की ज्याच्यात लाईट नसली, जरी फॅन्स नसल्या तरी तिकडच्या ज्या वाऱ्याची जी दिशा आहे आणि सूर्याचा जे पूर्ण जो पाथ आहे, सन पाथ आहे, तर त्या हिशोबाने नॅचरल लाईट असायला पाहिजे, नॅचरल व्हेंटिलेशन असायला पाहिजे. अशा पद्धतीने ती घरं आपण डिझाईन करू शकतो आणि त्या लोकांसाठी तो स्मार्ट घर आहे. अगदी बरोबर. आणि ज्यांच्याकडे समजा इलेक्ट्रिसिटीचं कॉन्स्टंट सप्लाय असेल वगैरे, तर त्याच्यात ह्या ऑटोमेशन ज्या तुम्ही जे उदाहरण तुम्ही मांडले, मग त्या सगळे तिथे वापरता येतील, कारण ऍक्च्युली ते पॉवर सेव्हिंग आहेत. पॉवर सेव्हिंग, करेक्ट. प्रॉब्लेम कुठे निर्माण होतो? जिथे तुमच्याकडे वीज नसली जरी तरी तुम्हाला ग्रीन म्हणून हाच ऑटोमॅटिक सिस्टमच हा मांडला जातो की हाच ग्रीन आहे. हाच ग्रीन, करेक्ट. प्रॉब्लेम तिथे निर्माण होतो, कारण वेगवेगळ्या समाजांसाठी आणि वेगवेगळ्या लोकांसाठी ज्यांचे जे वेगळे आर्थिक स्तर आहेत, मग त्या हिशोबाने त्यांच्यासाठी वेगळ्या ग्रीनचे बेंचमार्क्स नाही आहेत किंवा स्मार्टचे बेंचमार्क्स नाही आहेत. एकच स्मार्ट आहे आणि मग त्याच्यासाठी तुम्ही काही करा, कशाही मार्गाने पैसे कमवा आणि मग जोपर्यंत तुम्ही मग त्या सगळ्या उपकरणं, त्या गॅजेट्स वापरले नाही तोपर्यंत तुम्ही स्मार्ट नाही होऊ शकत, असं म्हणजे अशी एक समजूक आहे आणि तो मांडला जातो आणि ते चुकीचं आहे.
पण ग्रीन डेफिनेटली आणि स्मार्ट हा संदर्भाच्या हिशोबाने बदलतो आणि म्हणून त्याची व्याख्या ही बदलली पाहिजे. एनर्जी सेव्हिंग हे पण म्हणजे स्मार्ट घरांमध्ये म्हणजे पर्यावरण पूरक घरांमध्ये येऊ शकतं एनर्जी सेव्हिंग. जरूर जरूर येऊ त्यावेळी शकतं. अंतररचना आता असते आपली म्हणजे इंटिरियर ते सुद्धा Yes. तुमचं पर्यावरण पूरक केलेलं असेल ना म्हणजे अशा हो घरांमध्ये. हो हो जरूर जरूर जरूर. हे बघा पहिला स्टेपच तो आहे जे आधीचा प्रश्न होता तुमचा की जर आपण हवामानाचा विचार करून जर प्लॅनिंग केली इंटिरियरची तरच बाहेरचं म्हणजे आपण काय मटेरियल वापरतो कशाने बांधतो घर मग त्याचा काय उपयोग होणार. आतमधलं प्लॅनिंग जर व्यवस्थित नसेल तर मग मातीचं जरी बांधलं घर तरी माणूस अनकम्फर्टेबल होणार. तर आतमधली प्लॅनिंग फंक्शनल प्लॅनिंग सर्क्युलेशन कुठले मटेरियल आपण फिनिशिंगला वापरतो आतमध्ये. एक्झाम्पल जर आपण एकदम असं एकदम एक चकाचक गुळगुळीत मार्बल वापरला तर गुडघ्यांना त्रास होणारच आणि आपण पडलो की आपल्याला लागणारच. तर ते कुणासाठी चांगलं नाहीये. मग आपण तसे थोडे फ्रिक्शन नसलेले जर आपण फ्लोरिंग टाईल्स वगैरे वापरले त्याच्यात भाजलेल्या मातीचे टाईल्स असतात वुडन फ्लोरिंग आपण लाकडी फ्लोरिंग वापरू शकतो. नुसत्या माती आणि जिथे ज्यांना जसं मी बोललो की वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळे सोल्युशन असू शकतात तर माती आणि शेणाचे जे फ्लोर्स असतात सगळे आम्ही आणि म्हणून आम्ही सगळ्या प्रकारचे मटेरियल फिनिशिंग इंटिरियर मध्ये करतो. ज्यांची जशी क्षमता असेल आणि मेंटेन करण्याची ज्यांची क्षमता आणि जिद्द असेल त्या हिशोबाने वेगवेगळे फिनिशेस रेकमेंड करतो. तर ह्याच्यात एक समजणं फार महत्वाचं आहे की कुठलाही एक मटेरियल किंवा कॉम्बिनेशन हा फिक्स्ड असा नाहीये की हाच उत्तम आहे. परिस्थितीप्रमाणे संदर्भाप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे ते बदललं पाहिजे. म्हणून त्याचं इझी सोल्युशन आणि तसं काहीच नाहीये. तर कोणी तुम्हाला येऊन सांगितलं की हा इको फ्रेंडली नाहीये तर त्याचं म्हणजे ते थोडस चुकलेला तो हे आहे. वेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या सोल्युशन्स असतात. अच्छा अच्छा म्हणजे कस्टमाइज्ड एक प्रकारे ही घरं पर्यावरण स्नेही बनवू शकतात म्हणजे. जरूर जरूर कारण पर्यावरणच आपलं सेम नाहीये ना. अगदी खरंय. पर्यावरण आपण ग्लोबल स्तरावर बोललो तर त्याच्याबद्दल कोणी वाद हे करू शकतो की ग्लोबल वॉर्मिंग नाहीये पण लोकल वॉर्मिंग बद्दल कोणी वाद नाही करू शकत. अगदी खरं. आपल्या गरमी वाढली म्हणजे वाढली. ग्लोबल वॉर्मिंग बद्दल आपल्याला सायंटिस्ट व्हावं लागतो आर्ग्यू करायला. पण लोकल वॉर्मिंग जर वाढते आणि आता पाऊस लेट होतोय डिले होतोय हे आपल्यालाही समजतं ना. ह्याच्याबद्दल कोणी काही आर्ग्युमेंट नाही करू शकत. म्हणून लोकल लेवलवर आपल्याला प्रत्येक म्हणजे पर्यावरणाच्या वेगवेगळ्या झोन्समुळे च्या हिशोबाने वगैरे सोल्युशन्स पण वेगळे असायला पाहिजेत आणि इवन सोशल आणि कल्चरल लेयर्स प्रमाणे सुद्धा वेगळे असायला पाहिजेत मेंटेनन्सच्या क्षमतेप्रमाणे वगैरे. तर हे पहिलं तर हे आयडेंटिफाय करणं फार महत्वाचं आहे की डायव्हर्सिटी मध्ये खूप सोल्युशन्स असे एम्बेडेड आणि लपलेले आहेत. तर अशा निसर्गस्नेही बांधकाम क्षेत्रामध्ये आपण गेली 20 वर्ष कार्यरत आहात. तर आपली संस्था आणि त्याविषयी जाणून घ्यायला आमच्या श्रोत्यांनाही आवडेल. तर तुम्ही आपल्या स्वतःच्या म्हणजे तुमच्या कार्याविषयी थोडं आम्हाला सांगितलं तर चांगलं होईल. बर तर 2000 साली मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली पण त्याच्या अगोदर कॉलेजमध्ये असतानाच माझं ह्या बाजूला माझं एक इन्क्लिनेशन होता लोकांसाठी काय करू शकतो आपण आपल्या फील्डच्या मार्गे. हा माझा एक सर्वात मोठा प्रश्न होता. तर आर्किटेक्चरमध्ये त्यावेळी ह्या भावनेने काम करणारे आर्किटेक्ट फारसे नव्हतेच. खूप कमी होते आणि त्यांच्यापैकी सर्वात जे महत्वाचं काम आणि मोठं काम करत होते ते होते लॉरी बेकर. केरळमध्ये त्यांनी ऑलमोस्ट 50 वर्ष ह्या फील्डमध्ये काम केलं आणि त्यांना आर्किटेक्चरचा गांधीही म्हटलं जातो. तर
ह्या फील्डमध्ये एक तेच होते ज्यांच्याकडे बघून मला अशी आशा होती की मी काहीतरी करू शकणार आहे उद्या फील्डमध्ये जाऊन. मग इथे तर मुंबईत तर मला माझ्या कॉलेजमध्ये किंवा कोणी माझे टीचर्स म्हणा किंवा माझे बॅचमेट स्टुडंट्स म्हणा, सगळ्यांनी मला असंच म्हणजे त्यांना माझी काळजी होती की मी माझ्या इंटरेस्टनी मी काय करू शकणार आहे, मला काम सुद्धा भेटणार नाही कदाचित नंतर. अशा कामामध्ये कोणी मुंबईमध्ये तर किंवा या आपल्या प्रदेशात सुद्धा खूप जास्त काही लोक इंटरेस्टेड नाही आहेत. तर मी बोललो मला शिकायचं आहे, मग काम भेटलं तर ठीक, नाहीतर मी करीन जे मला करायला संधी मिळाली. तर मी केरळला गेलो. बेकरांकडे 1 वर्ष होतो. कॉस्टफर्ड त्यांची संस्था आहे, तिथे काम केलं. आणि तिथे आर्किटेक्ट फक्त नसून तर एक इंजिनियर म्हणून, मग कॉन्ट्रॅक्टर म्हणून, ज्यांना वेगवेगळे स्टेजेस म्हटले जातात किंवा वेगवेगळे हायरार्कीज किंवा ह्याच्यात लेव्हल्स म्हणतात. तर त्या सगळ्या लेव्हल्स मी आर्किटेक्ट जो ऑफिसमध्ये बसून ड्रॉइंग करत असतो किंवा नकाशा काढतो, त्या लेवलवरनं खाली उतरून मग इंजिनियर, मग कॉन्ट्रॅक्टरचं काम, मग मेसन, अक्षरशः गवंडीचं काम सुद्धा मी शिकलो तिथे हाताने काम करून. कारण मला हे माहिती होतं की जोपर्यंत मी ह्या सगळ्या गोष्टी नाही शिकणार तोपर्यंत मी कुणालाही शिकवू शकणार नाही. चित्र काढून चांगला नकाशा काढून जर दाखवलं तर कोणी बांधू शकणार नाही. तर मला हाताने काम करून त्यांना दाखवावं लागणार आहे. तर ह्या गोष्टी मी तिथे शिकलो आणि आलो परत मुंबईला. परत जॉब केला आणि आशावादी होऊन मी वाट बघितली की कधीतरी काम भेटेल. आता हे सगळे फिल्म स्टार्स वगैरे जे मोठे मोठे होतात, मग ते स्ट्रगल बद्दल बोलतात, तर आमची तशी स्ट्रगल होती. खूप वर्ष जास्त काम नव्हतं, थोडीच कामं होती, पण तरी जिद्द होती म्हणून कसं तरी सर्व्हाइव्ह केलं आणि चांगली कामं करत राहिलो. आणि थोडंफार जे काम केलं होतं त्याच्यामुळे आर्किटेक्चर कॉलेजेसमध्ये थोडंसं माझ्याबद्दल लोकांना समजलं की मी काय करतोय, मग शिकवायला मला संधी मिळाली. तर एका बाजूला मी अशी घरं बांधत गेलो, दुसऱ्या बाजूला मी शिकवायला सुरुवात केली. म्हणजे कारण मी जेव्हा स्टुडंट होतो तेव्हा मला ह्या गोष्टी शिकवणारा कोणीच नव्हता इथे. तर मला असं वाटलं की त्या रोलमध्ये येऊन ज्या स्टुडंट्सना इंटरेस्ट असेल त्यांना शिकवावं. आणि मग असं हळूहळू मी करत गेलो. तर 10-1 वर्षामध्ये असं झालं, एक तर थोडंसं अवेअरनेसचं वातावरण निर्माण झालं. काही चांगल्या पुस्तकं निघाले लॉरी बेकरांवर, अतुल देवगावकरनी लिहिलेले, गौतम भाटियानी लिहिलेले पुस्तक. तर त्याच्यामुळे अवेअरनेस खूप वाढलं महाराष्ट्रामध्ये आणि देशात सुद्धा. तर हळूहळू मला काम मिळायला लागलं आणि माझे स्टुडंट्सही खूप तयार झाले. कारण त्यांच्याकडे आता एक असा प्रोफेसर होता की फक्त बोलत नव्हता पण करत होता जो तो मांडतोय. तर तेही खूप त्यांनी खूप प्रेरणा घेतली आणि त्यांनीही सुरुवात केली. तर आता खूप स्टुडंट्स आहेत जे माझ्याबरोबर त्यांनी कामही केलं आणि मग स्वतःच्या त्यांच्या प्रॅक्टिसेस आहेत. तर स्ट्रगल नक्कीच होती, पण आता एक 10-1 वर्षापासून खूप चांगलं प्रॅक्टिस चालू आहे. आणि आता अशी परिस्थिती आहे की आणि वातावरणही असं झालंय आता की खऱ्या अर्थाने मी जितकी लोक आता येतात अशा घरांची मागणी करतात, मी सगळ्यांची घरं बांधूही शकत नाहीये, इतक्या डिमांड वाढलाय याचा. आणि मी खरं माझे स्टुडंट्स जे तयार झालेत आता ते त्यांच्या म्हणजे ते सुद्धा खूप घरं बांधतायत आणि ते जे डिमांड आहे त्याला फुलफिल करतात. तर अशी एक शॉर्टमध्ये अशी स्ट्रगल होती, अजूनही आहे. कारण आता सर्व्हायव्हलचा प्रश्न नसून तर मोठे प्रश्न की अवेअरनेस कशी वाढवायची पुढे आणि ह्याला सिस्टीम मध्ये कसं आणायचं. कारण अजून सुद्धा मेनस्ट्रीम मध्ये नाहीच आहे.
हा फील्ड मेनस्ट्रीम मध्ये नाहीये. अजून सुद्धा कॉलेजेसमध्ये शिकवायला मला खूप मेहनत करावी लागते, खूप जिद्द करावी लागते आणि मांडावा लागतो की आपल्याला नॉर्मल म्हणून शिकवायला पाहिजे. तर असे आता नवीन चॅलेंजेस आहेत, तर स्ट्रगल चालूच आहे. तुमच्या पुढच्या कामासाठी पण शुभेच्छा. म्हणजे आमच्या श्रोत्यांना मी सांगू इच्छिते की तुमचा हा प्रवास साधा सोपा वाटला तरी तसा तो नव्हता. तर तुम्हाला सुद्धा खूप स्ट्रगल करायला लागलंय. आणि एक पर्यावरण स्नेही व्यक्तीची आपण माहिती करून घेतो, पण मी तर म्हणेन एक कृतिशील गुरु या भूमिकेत तुम्ही दिसतात आम्हाला. त्याबद्दल खरंच खूप छान वाटतंय. आणि आता एक असा प्रश्न थोडा वेगळा विचारायची इच्छा आहे की हल्ली असं म्हणतात की घरांच्या बाबतीत एक बबल इफेक्ट आलेला आहे असं काहीतरी म्हणतात. म्हणजे हा एक निव्वळ किंवा घरांच्या किमती हा एक निव्वळ बुडबुड आहे असं मानतात. प्रत्यक्षात असं काही नाही. ही जी वाढ दिसतीये ती अजिबात निरोगी पण नाहीये आणि टिकाऊ पण नाहीये. तर या बबल इफेक्ट विषयी तुम्ही काय सांगू शकता? चांगला प्रश्न आहे हा तुमचा. ह्याचे विश्वभरात ह्याचे उदाहरणं खूप आहेत की बबल इफेक्ट जेव्हा हा संपतो त्याच्यानंतर म्हणजे ज्या गोष्टींचं दुर्लक्ष करत असतात लोक अगोदर, मग अचानक मग त्याच्याबद्दल खूप त्यांचा इंटरेस्ट वाढतो. एक उदाहरण आताच पॅन्डेमिक मध्ये मी तुम्हाला देतो. जेव्हा लॉकडाऊन होता तर एकूण आपलं खूप असं ऐकायला मिळायचं की लोकांचे जॉब्स गेले आणि कामं बंद होत होती लोकांची वगैरे वगैरे. तर ह्या फील्डमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझे इन्क्वायरीज जे मला यायचे घरं बांधण्यासाठी ते वाढून गेले पॅन्डेमिक मध्ये, लॉकडाऊन मध्ये. आणि कारण शहरात राहणाऱ्या लोकांना तो एक वायबल ऑप्शन असं वाटायला लागला, कारण इथे प्रॉपर्टीज मध्ये इन्व्हेस्ट करून ते बसलेले आहेत बऱ्याच वर्षापासून आणि काही आता वाढ पण होत नाहीये, रेट्स वाढत नाहीयेत, लोकांकडे परचेसिंग पॉवर नाहीये. तर ते असे एक स्टॅग्नेट होऊन गेले प्रॉपर्टीचे व्हॅल्यूज. आता त्यांना समजलंय की आपल्याला ते प्रॉपर्टीज घेऊन काही उपयोग होणार नाहीये, कारण विकून काय पैसे भेटणार नाहीयेत. ऍटलिस्ट कुठेतरी चांगलं काहीतरी बांधून तिथे आपण रिटायरमेंटचा प्लॅन तरी करू. मुंबईच्या बाहेर पडायला जर भेटला आपल्याला तर तो किती महत्वाचा आहे. असा एक शहरांमध्ये तर नक्कीच एक झालेला आहे. गावांमध्ये सुद्धा, कारण आम्ही जिथे काम करतो आमची मोस्टली कामं छोट्या शहरांमध्ये किंवा गावांमध्येच आहे. शहरांमध्ये आम्ही काय बिल्डिंग वगैरे बांधत नाही अजिबात. तिथे सुद्धा लोकांना आता शहरांबद्दलचं जे एक आकर्षण आहे की शहरात जाऊन राहावं, आणि थोडस आता डोळे उघडलेत त्यांचे. आणि ते त्यांचे जे करिअर चॉईसेस आहेत मुलांचे वगैरे त्याच्याबद्दल विचार करतात. आधी एकच अशी एक दिशा असायची की गावावरून मुंबई किंवा मुंबईवरून युनायटेड स्टेट्स किंवा UK वगैरे असे काहीतरी. आता जरा डोळे उघडलेत लोकांचे आणि ते विचार करतायत, गावाच्या गावात राहतायत किंवा शहरापासून गावात सुद्धा चाललेत लोक. बरोबर. तर घराच्या डिमांड बद्दल, घराच्या कॉस्टिंग बद्दल मग ह्याच्यावर खूप परिणाम होणार आहे. ऑलरेडी व्हायला सुरुवात झालेली आहे. प्राइसेस कमीच आहेत, म्हणजे लॉकडाऊनच्या पूर्वी पेक्षा आता कमी झाले प्राइसेस घरांचे. नवीन प्रोजेक्ट्स जे येत आहेत मुंबईमध्ये, तर डेफिनेटली हा बबल इफेक्ट तो आता फुटणार आहे बबल, आणि लोकांना समजलंय की हे काय जास्त वेळ टिकणार नाही. पण एक म्हणजे आपण पॉझिटिव्हली जर बघितलं तर ह्या पॅन्डेमिक मधनं खूप खूप धडे शिकलेले आहेत लोकांनी. नुकसानही झालंय, पण बऱ्याच गोष्टींबद्दल थोडेसे डोळे उघडलेत लोकांचे. म्हणजे तुम्ही आता म्हणालात की जास्त करून तुम्ही खेडेगावात ही घरं बांधता, पण शहरात जर मातीची घरं बांधायची म्हटली तर मग ती तुम्हाला अशी बैठी नाही चालणार, कारण लोक म्हणजे जागा कमी. तर अशी व्हर्टिकल घरं तुम्ही शहरात बांधू शकता का, म्हणजे मातीची?
हो हो, म्हणजे जरूर त्याच्यात बांधू काही शकतो. हे करून म्हणजे थोडस पर्यावरणाचा समतोल साधत पण आवश्यक त्या गोष्टी त्याच्यात नाही नाही, समाविष्ट जरूर करू. बांधू शकतो, जरूर बांधू शकतो. अ, त्याच्यात येणारे अडचणी काय आहेत मी ते तुम्हाला जरा सांगतो. टेक्नॉलॉजिकली त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. मी ग्राउंड+3 बिल्डिंग मातीमध्ये बांधू शकतो आपण. अच्छा. खरं यमनमध्ये जिथे आता युद्ध चालू आहे तिथे तर 7 मजली बिल्डिंगचे अक्षरशः म्हणजे तिथे अशी छोटे छोटे असे गावं आहेत 7-7 मजली मातीच्या बिल्डिंगच्या. आणि म्हणजे शेकडो वर्ष ते टिकले त्या बिल्डिंग्स. तर इथे सुद्धा आरामात ते बांधता येतील. टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम नाहीये काही. इथे प्रॉब्लेम दुसरा आहे, जे तुम्ही आता ह्याचा पूर्वीचा प्रश्न जे होता बबल प्रश्न इफेक्ट बद्दल. ट्रेनच्या विषयी मी बोलले. हा, कारण कसं आहे की बिल्डिंग आता जेव्हा मी फ्लॅट किंवा काही विकत घेतो तर त्याच्यातलं जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे तो फक्त 13 ते 15% आहे. अच्छा. आणि ते जर मी आता 13 ते 15% मधनं मी कमी करून करून जरी 10%वर जरी आणलं तर त्याचे बाकीचे 90%चा काय फरक पडतो, कारण लँड कॉस्ट आहे तुमचा सर्वात मोठा. मग 200% प्रॉफिट असतो क्लायंटचा, ज्यांचं जे आपले बिल्डर्स असतात त्यांचे. अच्छा. आणि तुम्ही एखादी वस्तू तुम्ही जर कन्स्ट्रक्ट करायला घेतली तर त्याचे परमिशन्सचा कॉस्ट त्याच्या बांधकामाच्या कॉस्ट पेक्षा दुप्पट किंवा 3 पट आहे. बरोबर. परमिशन घेणे नुसतं. तर शहरात बांधकामाचे म्हणजे कॉस्टिंगचे जे भाग आहेत ते सगळे करप्शन आणि इन्फ्लेटेड प्राइसेसमुळे, टेक्नॉलॉजिकल इनपुटमुळे आपण म्हणजे मातीचे बांधले किंवा कसलेही बांधले तर कॉस्ट कमी करून फारसा उपयोग होत नाही. अच्छा. आणि हे झाले कारण तुम्ही व्हर्टिकल इमारतीबद्दल जर विचारलं तर. आता टेक्नॉलॉजिकल हा प्रश्न संपला. दुसरा मी तुम्हाला एक, आणि कॉस्टिंगचा प्रश्न संपला. दुसरा तुम्हाला मी असं सांगू इच्छित आहे की हा जो नीड आहे की आपल्याला आता म्हणजे शहरातला शहर म्हणजे मुंबई आणि ह्याच्यात तुम्हाला व्हर्टिकलच जाणं हे गरजेचं आहे अशी आपली एक धारणा आहे. पण हे तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की 50% बिल्डिंगी ज्या मुंबईत आहेत त्यांच्यामध्ये फ्लॅट्स एम्प्टी आहेत, ते ऑक्युपाइड नाही आहेत. ते फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकांनी पैसे टाकलेले आहेत आणि त्याच्यात कोणी राहत नाही. पहिली गोष्ट ही. तर ह्याची गरज बघा ना, आपल्याला कसं एक धारणा कशी निर्माण होते की मुंबईमध्ये हे नाही म्हणजे होणार म्हणून हा किती रेलिव्हंट आहे टेक्नॉलॉजी आणि उंच म्हणजे बिल्डिंग याच्यात, म्हणजे प्रश्न बघा कसे निर्माण होतात आपल्याला. अशी म्हणजे एक धारणा कशी निर्माण होते. दुसरं हेही समजून घ्या की मुंबई सारख्या शहरामध्ये कमीत कमी 70% लोक हे इनफॉर्मल बिल्डिंग मध्ये राहतात, चाळींमध्ये राहतात, छोट्या छोट्या आणि झोपडपट्टींमध्ये राहतात. मग त्यांचे जरी घर आपण G+1 G+2 अशा जरी आपण बिल्डिंग केल्या त्यांच्या मातीमध्ये तर आपला पूर्ण हाऊसिंगचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होऊन जातो. जास्त उंच बिल्डिंग बांधण्याची गरजच नाहीये. तर ऍक्च्युली तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की ऍब्सोल्युटली शहरांमध्ये आपण 2-3 मजली बिल्डिंग मातीच्या बांधू शकतो. टेक्नॉलॉजिकली काही प्रॉब्लेम नाहीये. ह्याच्यामध्ये जे इन्फ्लेटेड प्राइसेस आहेत त्याचा प्रॉब्लेम आहे. तर तरी जर पर्यावरणाचा विचार केला तरी आपण बांधू शकतो. पण त्याच्यासाठी पॉलिटिकल विल ही लागते शहरांमध्ये. तर ती जोपर्यंत होत नाही मग तोपर्यंत ते होणार नाही. प्रॉब्लेम टेक्निकचा नाही आहे. अच्छा. म्हणजे आता मला असं म्हणावंसं वाटतं की तुमची ही आदर्शवादी कल्पना जी आहे घर बांधणीच्या कामामध्ये, तो आदर्शवाद खरंच खूप छान आहे आणि हा लोकांना पण खरंच खूप आवडणार आहे. पण सरकारच्या दृष्टीने पण याला थोडे तुम्हाला म्हणजे प्रयत्न झाले पाहिजेत किंवा तुम्हाला त्यांच्याकडनं काही प्रोत्साहन मिळतं का, म्हणजे की अशा प्रकारची घर बांधणी व्हावी. तर असं काही प्रोत्साहन तुम्हाला मिळतं किंवा मदत मिळते का कुठल्या स्वरूपाची? नाही, असं काही प्रोत्साहन मिळत नाही.
कारण जी सिस्टम आहे ती एक ग्रीन बिल्डिंग सिस्टम आहे. अ, ती सुद्धा एखादी म्हणजे फक्त मोठ्या बिल्डिंगसाठी किंवा खूप खर्चिक असे प्रोजेक्ट्स असतात त्यांच्यासाठी ग्रीन बिल्डिंगचा एक इन्सेंटिव्ह सिस्टम आहे. बरोबर. तर जोपर्यंत तुम्ही 50,000 स्क्वेअर मीटरचं काहीतरी बांधत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्याचे इन्सेंटिव्ह मिळत नाही. आणि ओके. आणि त्याचे जे मापदंड सुद्धा आहेत ग्रीन बिल्डिंगच्या त्या सुद्धा असे खूप पर्यावरणपूरक नाही आहेत. ते फक्त त्याच्या एका ऍस्पेक्ट म्हणजे एनर्जी ऊर्जेबद्दल फक्त ते हे त्यांनी मापदंड बनवले. तर अशा पर्यावरणपूरक त्याच्या मापदंडही नाहीत की ज्या बेसिसवरती ते इन्सेंटिव्ह भेटू शकतात. आणि सगळ्या समाजामध्ये सगळ्या पातळीच्या लोकांसाठी सुद्धा नाही. आपल्याला फक्त असं आहे की काही सोयी तर काहीच नाहीये, प्रोत्साहन नाहीये, पण अडचणही नाहीये हे पण बोलणं महत्वाचं आहे. कारण जर आपल्याला करायचं असेल तर आपण करू शकतो. तर अडचण पण करत नाही सरकार अशी काही. पण नक्कीच प्रोत्साहन भेटलं पाहिजे आणि अशा यंत्रणा बनवणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे खूप जे आता तरुण आर्किटेक्ट्स आहेत त्यांना ह्याच्याबद्दल प्रोत्साहन मिळावं. बरोबर. तुम्ही आता जे सांगितलं ग्रीन हाऊस, तर अगदी खरं आहे की जाहिराती आता ह्या मोठ्या मोठ्या लागतात आणि ते ग्रीन हाऊस अशी जाहिरात केली जाते, पण ती प्रत्यक्षात जर बघितली त्याच्यावरची चित्र तर ती इतकी मॉडर्न दिसतात. म्हणजे ग्रीन हाऊस आणि पर्यावरणपूरक घर म्हणजे असं वाटतं की याच्यात पण फरक आहे. म्हणजे थोडक्यात ते जाहिरात बरोबर आहे. हे नाहीच वाटत पर्यावरणच नाही. अगदी बरोबर. ते असं झालंय की एक उर्दू मधलं एक साहिर लुधियानवीनी एक म्हटलेलं असं आहे की एक शहनशाह ने बनाकर ताजमहल हम गरीबों की मोहब्बत का उडाया है मजाक. तसं झालंय ग्रीन बिल्डिंगचं अक्षरशः. कारण त्याला ताजमहलला असं प्रेमाचा असा तो एक सिम्बॉल झालेला आहे. बरोबर. पण त्याच्यासाठी किती लोकांचे किती म्हणजे एका पूर्ण बिहार मधल्या एका पूर्ण प्रदेशात एका पूर्ण डिस्ट्रिक्ट सगळं त्यांनी धान्य चोरून इथे नेलं होतं त्या वर्कर्सना देण्यासाठी. काय तुम्ही ताजमहल बांधा आम्हाला लवकर पाहिजे असं. तर त्याच्यात आणि त्याच्या जे आपलं जे सिम्बॉलिझम आहे त्याच्यामध्ये किती फरक आहे ते बघा. नंतर हात कापले गेले वगैरे अशा सगळ्या खूप आहेत त्याच्या गोष्टी आहेत. तर ग्रीन बिल्डिंगचं असंच आहे की ग्रीनची जी परिभाषा आहे ना ती वेगळी आहे. अजून ते फक्त म्हणजे हाय इन्कम लोकांच्या प्रेस्टिजसाठी फक्त ग्रीन बनवलं जातो. आणि आपल्या देशात अजून सुद्धा म्हणजे ऑलमोस्ट 30% हे 2011च्या सेन्सस प्रमाणे 30% घरं आपल्या देशात ते कच्च्या विटांनी बांधले जातात. आता जर आपण त्याला ओळखलं आणि त्याला तितकं मान दिलं, सन्मान दिलं आणि त्याला एक म्हणजे ऑथेंटिक टेक्नॉलॉजी म्हणून त्याला वाढ दिलं तर किती लोकांचा फायदा होऊन जाईल. म्हणजे लोक त्याला कॉपी करतील, लोक त्याला अजून सस्टेन करतील, पण त्याला असं म्हणजे त्याला ओळखलंच जात नाही की हे ग्रीन आहे. हे ग्रीन आहे. आणि आपल्या देशात इन्फॉर्मल ग्रीन हा फॉर्मल ग्रीन पेक्षा 100% जास्त आहे. म्हणजे आणि फॉर्मल ग्रीनचे मापदंडही खूप चुकलेले आहेत. तर त्याची अशी परिस्थिती आहे. म्हणून मी अजूनपर्यंत कुठलंही ग्रीन बिल्डिंग बनवलेलं नाहीये. आमचे बिल्डिंग जास्त ब्राऊन आणि असे वगैरे असतात. म्हणजे आणि आमचा फोकस म्हणजे लोक असतात. लोकांना त्यांच्या पद्धतीने कारण त्यांना ज्या पद्धती माहिती असतात नैसर्गिक मटेरियल्स बरोबर काम करण्याची आणि पारंपरिक ज्या पद्धती त्यांच्या नॉलेज सिस्टम मध्ये आहेत त्यांचा वापर करून आपण कशी घरं बांधू शकतो आणि त्यांचा त्याच्यात फायदा होईल
ह्या अशा काय सिस्टम्स आहेत जे आपण वापरू शकतो घरं डिझाईन करताना, आणि आमचा फोकस लोक आहे आणि पर्यावरण लोकांच्या मार्गे, म्हणजे पर्यावरणपूरक घर बनवणं. आणि जी ग्रीन बिल्डिंगचं सिस्टम आहे त्याच्यामध्ये फक्त ते मोठ्या कंपनीज ज्या या ग्रीन प्रोडक्ट्स बनवतात फक्त त्यांचा फायदा होतो. तर ऑन पेपर जरूर ग्रीन आहेच, पण ऑन ग्राउंड आणि लोकांच्या दृष्टिकोनाने ग्रीन नाहीये. बरोबर आहे. तुम्ही आता एक छान उल्लेख केला ताजमहलचा. तर आपल्याकडे अशा कितीतरी वास्तू आहेत, पूर्वीचे राजवाडे आहेत किंवा किल्ले आहेत, पण ही बांधकामं अजून शेकडो वर्ष सुद्धा अजून तशीच ती आहेत. म्हणजे ती अत्यंत पर्यावरणाचा समतोल साधूनच ही सगळी वास्तुशिल्प उभी राहिली आहेत. तर आणि दुसरं म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की पारंपरिक ज्ञान या लोकांचं असलेलं, तर खेड्यातली जेव्हा आपण एखाद्या खेड्यात जातो ती घरं बघतो, अगदी छोटी असतात, पण अगदी जणू काही ते वास्तुशिल्प असावं इतकी ती सुंदर अशी असतात. आणि खरंच हे ज्ञान जर शहरात आलं आणि त्यांना किंवा अशा पद्धतीने जर उभं राहिली घरं, तर खरंच सगळ्यांचाही त्यातनं फायदा आहे आणि लोकांनाही ती आवडतील. त्यामुळे तुम्ही आता हे कार्य तुमचं चालू आहे आणि ते खरंच तुमचं पुढे जाऊ दे. पण त्यातनं एक असा प्रश्न आहे की जर खरंच अशी मातीची घर उभी राहिली बरीच, पण मग माती पुरेल का शेवटी? मग तिथे काही त्याला सुद्धा मर्यादा आहेत. हो जरूर. माती जर प्रत्येक उद्या संपली गोष्टीला तर मग काय? हो जरूर जरूर, अगदी बरोबर, चांगला प्रश्न आहे तुमचा. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असायलाच पाहिजे. त्याशिवाय निसर्गात कुठलाही सिस्टम मर्यादेशिवाय नाहीये. माझं ह्याच्या समोर ना एक उलट प्रश्न असा आहे की जर आपण माती नाही वापरली तर आपण काय वापरणार, असा माझा प्रश्न आहे. आणि ह्याचे जे पर्याय आहेत, तुम्ही विटा म्हणा, तुम्ही लोखंड म्हणा, तुम्ही कॉन्क्रीट म्हणा, तर ते मातीला त्या जमिनीपासून हलवल्याशिवाय आणि त्याला म्हणजे शेकडो नाही हजारो लाखो वर्षांनी त्याचं जे उत्पन्न होणारा सिस्टम आहे, बायोलॉजिकल सक्सेशन म्हणतात त्याला, की परत आपल्याला जर ती माती मिळायला जेव्हा शक्य होणार, त्याला जे लाखो वर्ष लागतील, हे केल्याशिवाय तुम्हाला कुठलाही पर्यायी मटेरियलच भेटू शकत नाही. तुम्ही स्टील कुठून आणता, तुम्ही अल्युमिनियम कुठून आणता? जंगलं कापून आणि माती हलवल्याशिवाय तुम्हाला हे बाकीचे मटेरियल मिळणार कुठून? बरोबर. ह्याच्यात तरी इतकं ह्याचा फायदा आहे की तुम्ही घेतलं, वरतून बांधलं, आणि परत ते जेव्हा मोडता तेव्हा ते परत माती त्याच्यामध्ये जाऊ शकते. आता स्टील तुम्ही परत उगवू शकता का? सिमेंटचं काही रिसायकलिंग प्रोसेस आहे का? लाकूड वापरलं तर ऍटलिस्ट लाकूड एकतर आपल्याला सिमेंटची घरं ते 100 म्हणजे मॅक्झिमम 60-70 वर्ष टिकते. मग त्याच्या पुढे लाकडी घरं 150-200 वर्ष टिकतात. आणि ते टिकल्यानंतर जेव्हा आपण मोडतो तेव्हा तो लाकूड आपण शेतात टाकलं की ते जमिनीचा फायदा होतो त्याच्याने, कारण ते न्यूट्रिएंट्स परत जातात. याचा पर्याय काय आहे, माझा प्रश्न तो आहे. आणि परत हे धारणेचा प्रश्न येतो की लाकूड वापरणार तर जंगलं संपतील, माती वापरली तर पुरेल का? आणि खूप चांगले प्रश्न आहेत, कारण लोकांना ह्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळालेली नाहीये. म्हणून तुमचं विचारणं फार महत्वाचं आहे. पर्यायी मटेरियल नाही आहेत आपल्याकडे, आणि हे ऍटलिस्ट ह्याच्यामध्ये माती वापरून, लाकूड वापरून तरी आपण ते परत देऊ शकतो जमिनीला. त्याचं नुकसान जे होतोय आपल्या कन्स्ट्रक्शन बद्दल ते आपण कमी करू शकतो. हे तरी शक्य आहे ह्याच्यामध्ये. मग समजा 500 स्क्वेअर फीटचं जर मातीचं घर आणि 500 स्क्वेअर फीटचं सिमेंट कॉन्क्रीटचं आधुनिक घर, म्हणजे जसं शहरामध्ये असतं, याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे किंमत जर बघितली तर कशी किंमत असते? ऑलमोस्ट अर्धी होऊन जाते किंमत. म्हणजे तुम्ही सिमेंटचा बांधला 1000 रुपये स्क्वेअर फीट होईल आणि मातीचा बांधला तर 500 मध्ये होऊ शकतो. कारण एक लक्षात ठेवा, अजून ह्याच्यातला भाग सांगतो तुम्हाला. आता बघा,
लॉकडाऊन वगैरे झालं तर सर्वात मोठा त्रास कुणाला झाला, हे जे मायग्रेंट वर्कर्स होते शहरात आलेले. आता तुमचे आरसीसी घरं कोण बांधतो? हे सगळे मायग्रेंट वर्कर्स बांधतात बरोबर. आणि मग ते स्पेशलिस्ट असतात त्याच्यामध्ये. पण आपल्याच्या आणि माझे साईट्स कुठलेही बंद नाही पडले. बरोबर. तिथे कन्स्ट्रक्शन चालू होतं ते कुठलंही बंद नाही झालं, कारण तिथले गावाचीच माणसं होती काम करणारी आणि ते अलाउड सुद्धा होतं, कारण तुम्ही तिथल्या तिथे काम करू शकता साईट न सोडलं. तर काम कोणाला भेटतोय हे तुम्ही विचार करा. मग त्याच्यामुळे आता तिकडल्या लोकल माणसांना काम दिलं, त्याच्यात त्यांच्या सोशली सुद्धा त्यांच्या ह्याच्यासाठी चांगलं आहे आणि खर्च पण कमी होतो. तर मग खर्च कमी झाला तर मग डायरेक्टली तुम्ही बघू शकता मटेरियल. आता माती तर सिमेंट कॉन्क्रीट कुठून येतो? ठीक आहे, आपण कोपऱ्याच्या दुकानामधनं घेणार, पण तो बनलेला कुठे आहे? जिथे सिमेंटचे रॉ मटेरियल असतील सर्वात जास्त, मग तिथे फॅक्टरीमध्ये प्रोसेस होतं सगळं, मग ते ट्रान्सपोर्ट होतं, मग येतं. आता मातीचं बांधायचं असेल तर माझ्या जमिनीमधनं मी माती घेणार, तिथे तिथे बांधू शकतो. तर हे सगळे कॉस्ट कमी होतात. आणि एक कॉस्ट म्हणजे पैशाचा कॉस्ट, तो एक आहे. पण निसर्गाला जे कॉस्ट आहे त्याचं त्याचा व्हॅल्यू ऍक्च्युली नाही याच्यामध्ये. की जितका डॅमेज त्याच्यामुळे होतो, ह्याच्यातली गंमत अशी आहे की आजच्या डेटमध्ये कॉस्ट बद्दल कारण तुमचा एक कॉस्टचा प्रश्न होता, तर सिमेंटचा जो कॉस्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या रॉ मटेरियलचा कॉस्ट आहे आज. तर मला चुना विकत घ्यायचा आहे शहरामध्ये, तर तो सिमेंट पेक्षा महाग आहे. आणि चुना हा सिमेंटचा रॉ मटेरियल आहे. म्हणून परत तिथे एक असा हा परत तो प्रश्न जे आहे, मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी थोडस पुढे परत एक प्रश्न विचारतो तुम्हाला, कारण ह्या प्रश्नामध्ये सुद्धा ना ती एक धारणा म्हणजे लपलेली आहे की कॉस्टचा एक हे आहे, तो कमी जास्त आणि काय. पण ह्या कॉस्टचा तुम्ही पर्यावरणाचा कॉस्ट काय ह्याच्याबद्दल विचार होत नाही. तुम्हाला स्वस्त जरी आज सिमेंट तुम्हाला मातीपेक्षा उद्या स्वस्त मिळेल, जसं चुन्यापेक्षा स्वस्त मिळतोय. पण ह्याचा अर्थ हा नाहीये की पर्यावरणाला मातीचा कॉस्ट जास्त आहे आणि सिमेंटचा कमी आहे. ते तसंच राहणार आहे नेहमी. आणि त्याचे परत तोच आला ना, मापदंड काय आहे? कॉस्ट म्हणजे इज इट मॉनिटरी कॉस्ट ओनली और एन्व्हायरमेंटल कॉस्ट? जेव्हा आपण दोन्ही गोष्टींना इक्वल वेटेज देऊ शकू, तेव्हा मग डिस्कशन आणि डिसिजन्स खूप अजून प्रोडक्टिव्ह होते. तुम्ही बांधलेली काही घरं याचे फोटो आम्हाला दाखवू शकता का आता? हो जरूर. आता नाही दाखवू शकणार आहे, पण मी पाठवू जरूर शकतो. अच्छा. तुम्हाला, म्हणजे मग तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये दाखवू शकाल. चालेल. तर श्रोतेहो, आपण इतकी सुंदर मुलाखत आपण बघतोय आणि मालक सिंग गिल यांच्याकडनं इतकी छान माहिती आपल्याला या निसर्गस्नेही घरांच्या बाबत मिळालेली आहे. त्यांनी सगळ्या प्रश्नांना इतकी समाधानकारक उत्तरं दिलेली आहेत आणि प्रश्नांमधनं त्यांनीच प्रश्न निर्माण करून त्याची उत्तरं पण त्यांनीच दिलेली आहे. तर अशी सुंदर मुलाखत आपण बघितलेली आहे. तर आता आपण निरोप घेऊया. तर खूप धन्यवाद सर, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.